हे कशाला तोंडी लावायची हे माहित नाही राहिलं जगाला. या परळीने देशाला खूप चांगले प्रयोग दाखवलेले आहेत. मुंडे साहेब राजकारणात असताना या परळीमध्ये प्रस्थापितांची सत्ता झुगारून सर्व वंचितांना सोबत घेऊन पहिल्यांदा नगरपालिका लढवलेली आहे. आणि आम्हाला ही शिकवण हीच दिलेली आहे. आमच्या लहानपणापासून लोकशाही अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अगदी संभाजीराजांचा छावा असेल, छत्रपती शिवरायांचं श्रीमान योगी असेल, या सगळ्या महापुरुषांच्या बद्दलचं वाचन आणि या महापुरुषांच्या बद्दलच्या संस्कारांना घेऊन आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहे. वाचाल तर वाचाल, शिकाल तर मोठे व्हाल. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि आज हे गुरगुरणारे प्रत्येक गल्लीमुळात जे आमचे छावे तयार आहेत ते शिक्षणाच्या जोरावर आहेत. आणि अण्णाभाऊ साठेंनी पण सांगितलं, परदेशामध्ये जिवंतपणी त्यांना सन्मान मिळाला. पद्मश्री ताईंनी, धनंजय भाऊंनी सांगितलं, ज्याला परदेशामध्ये जिवंतपणी सन्मान मिळतो त्या माणसाला आपल्या देशामध्ये गल्लीबोळामध्ये देखील तो सन्मान मिळाला पाहिजे. आजही मिळतोय आणि भविष्यातही मिळाला पाहिजे. मी जेव्हा राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं, प्रचाराला ग्रामीण भागामध्ये गेले, पहिल्यांदा बौद्ध विहारमध्ये जाऊन आम्ही कार्यक्रम घेतो. मग आम्ही घेतलं ना ते अगदी वाचन गेली. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिल्यानंतर प्रत्येकाच्या रक्तामध्ये लाल रंग जर सगळ्यांचा सारखा आहे तर जातीचे रंग का सारखे नाही? का प्रत्येक जण अजूनही देशाला स्वतंत्रता मिळूनही 75 वर्ष झाले तरीही आपण या बंदी मोडू शकलो नाही? हे माझ्या सारख्या जीवाला प्रश्न पडतो. आणि हे प्रश्न जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. म्हणून शिक्षणामध्ये वंचितांना, पीडितांना शिक्षणामध्ये आरक्षण देणं म्हणजे काय? त्या आपल्या लेकराला कमी जेवण मिळाल्यामुळे उकडे लेकरू असते, आपण त्याला जरा तूप लावून जास्त जेवणाची भाकरी करून असतो तर ते आपल्या समाजातलं वेगळं लेकरू राहू नये, बारीक लेकरू राहू नये, अशक्त राहू नये. मी लहान असताना मला काही वाईट वाटलं, मला मी लढायचे, मी बाबांना सांगायचे असं झालं, बाबा म्हणजे जाऊन आपण त्याचं घर उन्हात बांधलं. मला त्याचं घर उन्हात बांधता येते, बेटाला बांधलं चुकीचं केलं, बाबा याचं घर उन्हात बांधलं. आणि उन्हात घर बांधायचं म्हणजे काय? हे घर आपल्याला उन्हामध्ये बांधलेलं असतं, हे उन्हामध्ये नेतृत्व उभं राहतं, हे आपल्याला सावली लागतं. मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये जर तुम्ही उभं राहिलं, तुम्हाला तुमची सावली दिसते का? तुमच्या घरामध्ये तुम्ही उभं राहिलं, तुम्हाला सावली दिसते का? तुम्हाला सावली तेव्हाच दिसते जेव्हा तुम्ही उन्हात कडकत्या उभा राहतात. तेव्हा अण्णाभाऊ साठे हे उन्हात उभे राहिले म्हणून आपल्याला ही सावली मिळालेली आहे. अजूनही आपल्यापर्यंत ही सावली. तेव्हा लोकांनी अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ खाली. ती स्वराज्याची शपथ खाताना सगळ्या 18 पगड जाती जमातीचे मावळे त्यांच्या खांद्याला खांदे उभे राहिले. म्हणून परकीयांच्या विरुद्ध आपण लढू शकलो, म्हणून स्वराज्याची स्थापना आपण करू शकलो. ती हिंदवी स्वराज्याची स्थापना होती, ती परकीयांपासून रक्षणाची स्थापना होती. त्यांनी अंगावर तलवारीचे घाव झेलले म्हणून आपण स्वतंत्र देशामध्ये. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला म्हणून ते तेवढे मोठे तज्ञ झाले, म्हणून त्यांनी घटना लिहिली, म्हणून आपण आज या देशामध्ये लोकशाहीने सगळ्यांना समान अधिकार दिलेला अधिकार आपण. आणि म्हणून आपण जर उन्हामध्ये राहिलो तर आपल्या लेकरांना सावली मिळत असते. आणि ते लेकरं 3-4 पांढरे शर्ट घातलेले आहेत, शर्ट
काय लिहिलंय? मागाचा छावा. किती अभिमानाने त्यांनी त्याच्या शर्ट वर लिहिलेला आहे. आपल्या समाजाच्या आपण ज्या वर्गात जन्मलो त्या जातीचा अभिमान बाळगणाराच माणूस स्वतःही मोठा होत असतो आणि स्वतःच्या जातीला देखील मोठा होतो. लक्षात ठेवत नाही. कामदार झाल्यावरच लोक लक्षात ठेवतात. लोकांचं काम केलं आणि जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. लोकांसंगी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाणला कोणी लक्षात ठेवत. जगात कोण भाषण करायचं, भ्रष्टाचार करू नका म्हणायचं, घरी येऊन पैसे खायचे लोकांचे, अशा लोकांना लक्षात ठेवत नाही. आज अनुभव सांगितलं एका पोराच्या हृदयाचं ऑपरेशन केलं, तो आता मोठा झाला. असंख्य लोक आमच्या दारात येतात. कुणाचं ऑपरेशन असतं, कुणाला कॅन्सर झालं असतो, कुणाची फीस भरायची असते. हे समाजाच्या लोकांना देण्याचं काम करतो. म्हणून एवढ्या अवघड परिस्थितीत इथे टिकून राहू शकतो. राजकारणात हे सोपं नाही, आताच्या तर नाहीच नाही. एक तर जातीपातीचं धर्माचं राजकारण होत आहे आणि त्याच्यावर पुन्हा स्त्री आणि पुरुषाचं वेगळं भांडण होतं. म्हणजे माझी तर त्यांच्यापेक्षा अजून थोडी गडबड लढाई. कारण पुन्हा स्त्री आहे, स्त्री कधी वारसा होऊ शकते का? कुठे म्हणजे अनुभवासाठी स्त्री वारसा होऊ शकत नाही. कुठे म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर की मुलाला एक मत देता येतं, मुलीला अर्ध देता येतं नाही म्हणले. जेवढं मत मुलीला देता येते तेवढाच मुलाला देता येतं. जो आरक्षणाचा शिक्षणाचा अधिकार स्त्रीला आहे तो पुरुषाला आहे तोच आहे. आणि म्हणून त्या लढाईमध्ये जो जिंकतो तो इतिहास करतो आणि जो इतिहास करतो त्याला तो गेल्यानंतरही लोक त्याचं आठवण करत असतात, त्याच्या विचारांवर चालत असतात. आणि म्हणून एवढं सांगेन, माणुसकी हीच आमची जात आणि समता हाच आमचा धर्म. शोषितांच्या जीवनात प्रकाश आणणे हेच आमचे खरे कर्म. हे वाक्य आपल्या अण्णाभाऊ साठेंचे, हे वाक्य प्रत्येक जण जो जगेल तो अण्णाभाऊ साठेंना अभिमान होईल असं काम करेल. महामानव याच्यासाठी काय बोलले की आमच्यानंतर कुणी बनून आला, त्यांचे स्वप्न आहेत असंख्य बाबासाहेब बनावे, असंख्य अण्णाभाऊ बनावे, असंख्य लढणारे संभाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती शिवराय बनावे, असंख्य सावित्रीबाई बनाव्या, जिजाऊ बनाव्या, रमाई बनाव्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी बनाव्या, तरच त्यांच्या आठवणीला या जयंत्यांना. म्हणून आपण सर्व कष्टाने उभे राहू. कोणासमोर हात पसरू नका. शिका, कमवा आणि शिका. स्वतःच्या पायावर उभं राहा. तुम्हाला दिलेलं आरक्षणाचं जे कवच कुंडल आहे त्याचा वापर करून स्वतःच्या पायावर उभं राहा. तुमच्या पाठीशी तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल, समाज तुमच्या समोर चुकल्याशिवाय राहणार नाही. यशस्वी माणसाच्या मागे सगळे झुकत असतात, समोर त्याच्या सगळ्या लोकांना घालत असतात. यश नसले की लोक त्याच्या मागे उलट बोलतात. दोन्ही अनुभव मी घेऊन बोलायले, स्वतःच्या अनुभवातून बोलायले. जेव्हा यश मिळत नाही तेव्हा सगळे आपल्यावर ताटोट खाऊन येतात आणि यश मिळालं किंवा पद मिळालं की लोक म्हणतात अरे वा, हे तर म्हणजे ग्रेटच माणूस. आपलं पद नसताना आणि असताना वर्तन सारखंच असलं पाहिजे. आपल्याला काय मिळो नाही तर नाही मिळो, आपल्या वागण्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. ती खंबीरता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून ती खंबीरता घेऊन तरुणांनी काम करा. माझ्या माता भगिनी खूप आता महिला तो शिकण्याला का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तो पशुसंवर्धन मिळालं. मला तर ज्यांना बोलता येत नाही, अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. पर्यावरण मंत्रालय हे समजवतो नाकी उडवलेलं मला लोकांना. पण मुंडे साहेबांची एक शिकवण आहे. मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. आणि म्हणून मी जेव्हा ग्रामविकास मंत्री झाले, काय करावं म्हणजे या ग्रामविकास मध्ये काहीच काम नव्हतं मला तसं. मग मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणली. 25-15 लोकांना माहीत सुद्धा नव्हता, गावागावामध्ये झाला. त्याच वेळी मातेगावला 5 कोटी रुपयाचा निधी आपल्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्यासाठी माझ्या खात्याच्या माध्यमातून निघून. त्यावेळी मी सावित्रीबाई फुलेंच्या नायगाव या जन्मस्थळी निधी दिला. त्यावेळी मी जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा निधी दिला. या श्रद्धास्थानाचा जे स्मारक आहे ते जगाला पुढच्या ज्या पशूंना बोलता येत नाही त्यांचं खातं माझ्याकडे, ज्या पर्यावरणाला व्यक्त होता येत नाही त्याचं खातं माझ्याकडे. पण मी एक वचन देते तुम्हाला, अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी प्रेरित होऊन या परिस्थितीत सुद्धा या खात्यांचं नाव होईल असं काम करण्यासाठी मी जळजळत राहीन आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काम.
हे पर्यावरण जे जागतिक आहे, जिथे डोंगर कोसळत चालले, दर्या कोसळत चालल्या, पाणी संपत चाललंय, ऑक्सिजन कमी होत चाललाय, वृक्ष कमी झाले, याहीपेक्षा भयानक पर्यावरण माणसांचं चाललं. हे माणूस पृथ्वीला आणि सृष्टीला रंग काय, हिरवे झाड आहेत, निळं पाणी आहे, काळे डोंगर आहे, पण माणूस मात्र असंख्य रंगात विभागलाय. कोणाचा हिरवा आहे, कोणाचा पिवळा आहे, कोणाचा भगवा आहे, कोणाचा निळा आहे. अशा असंख्य रंगात विभागलेल्या माणसाला एका रंगामध्ये, शांततेच्या रंगामध्ये एकत्र आणण्याचं काम काही सोपं नाही. धनुभाऊनी सांगितलं ते बरोबर आहे. छत्रपती शिवरायांची जयंती असेल तर आमच्यातला कोणीतरी इथला मस्के अध्यक्ष झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल तर बाजीराव धर्माधिकारी अध्यक्ष झाला पाहिजे. संभाजी महाराजांची जयंती असेल तर जगतकर अध्यक्ष झाला पाहिजे. आणि सावरकरांची जयंती असेल तर कोणीतरी पाटील अध्यक्ष झाला पाहिजे. काय हरकत आहे? असा समाज घडला तर या व्यवस्थांना अर्थ आहे. नुसते भाषण आणि व्याख्यान आम्ही देऊ, पण हे तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. हे जे छावे उभे आहेत ना छोटे, त्यांच्या चेहऱ्यावर इतका निष्पाप आहेत ना, इतके मोड आहेत लेकरं, त्यांना माहित नाही यांच्या शर्टवर काय लिहिलंय. पण एक लक्षात ठेवा, मागे काही लिहू द्या, छावा लक्षात ठेवा. छावा, छावा हा वाघाचा असतो, सिंहाचा असतो. छावा आणि पचडे व्हा आणि आपले पंजे एवढे मजबूत करा की तुमचं आडनाव काही असलं तरी तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. अशा प्रकारचं काम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.